नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर इयत्ता 10वी मराठी मीडियम बरोबर आहे. लेसन नंबर 1 पार्ट्स ऑफ स्पीच त्याचा पार्ट तिसरा आपण बघणार आहोत. पार्ट 3 इंग्लिश ग्रामर आज 10वीच्या वर्गात बघणार आहोत. लेसन नंबर 1 आहे आणि टॉपिक काय आपला लेसन कोणता आहे तर पार्ट्स ऑफ स्पीच. त्याचा पार्ट तिसरा आपण बघणार आहोत. पार्ट 2 आपण बघितलेले आहे 2 व्हिडिओमध्ये आणि आता आपण पार्ट तिसरा बघणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीचचा. मग पार्ट ऑफ स्पीचच्या ज्या काही 8 प्रकारचे काही शब्दाच्या 8 जाती आहे त्यातल्या आपण 6 जातींबद्दल शब्दाच्या 6 प्रकारांबद्दल डिस्कस केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता 7वा पार्ट बघणार आहोत. तर 7वा जो पार्ट आहे पार्ट नंबर जो 7 आहे तो आहे कंजंक्शन्स. मग कंजंक्शन म्हणजे काय तर कंजंक्शन्स म्हणजे उभयानवी अव्यय. कंजंक्शन म्हणजे उभयानवी अव्यय असलेला मराठीमध्ये म्हटलं जात असतं. मग थोडक्यामध्ये काय तर कंजंक्शन्स आर द वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर 2 or more वर्ड्स और सेंटेन्सेस. असे शब्द की जे दोन शब्दांना एकत्र जोडणारे शब्द किंवा दोन वाक्यांना एकत्र जोडणारे शब्द जे असतात त्या शब्दांना म्हटलं जातं कंजंक्शन्स. त्यांना म्हटलं जातं उभयानवी अव्यय. Conjunctions are the words that join together 2 or more words or sentences. दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोनापेक्षा जास्त शब्द किंवा दोनापेक्षा जास्त वाक्य जोडण्याचं काम करणारा जो काही शब्द आहे त्या शब्दाला कंजंक्शन म्हटलं जातं. आणि या कंजंक्शनला जॉईनिंग वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जात असतं. हे लक्षात ठेवा. जॉईनिंग वर्ड्स म्हणजेच कंजंक्शन्स आणि कंजंक्शन म्हणजेच जॉईनिंग वर्ड्स. मग एक्झाम्पल बघा कोणते कोणते जॉईनिंग वर्ड्स आहे कोणते कोणते कंजंक्शन आहे तर अँड बट ऑर दॅट सो बिकॉज इफ हे काय आहे दीज आर द लिस्ट ऑफ कंजंक्शन्स. ही उभयानवी अव्ययांची एक यादी आहे का नाही. अँडने सुद्धा वाक्य जोडले जातात, बटने जोडले जातात, ऑर दॅट सो बिकॉज इफ या शब्दांनी दोन वाक्य जोडले जात असतात, दोन शब्द जोडले जात असतात. बघा बोर्डवरती फर्स्ट सेंटेन्स बघा राम अँड लक्ष्मण वेअर ब्रदर्स. राम अँड लक्ष्मण वेअर ब्रदर्स. राम आणि लक्ष्मण बंधू होते भाऊ होते. अँड राम आणि लक्ष्मण हे दोन शब्द किंवा राम हा एक शब्द आणि लक्ष्मण हा एक शब्द दोन वाक्ये दोन शब्द कशाने जोडले अँड या शब्दाने जोडलेले आहे आणि एक सलग वाक्य तयार झालंय. राम अँड लक्ष्मण वेअर ब्रदर्स. राम आणि लक्ष्मण बंधू होते, राम आणि लक्ष्मण भाऊ होते बरोबर आहे. अँड या शब्दाने हे दोन पार्ट हे दोन भाग जोडण्याचं काम केलेलं आहे. पुढे बघा गरीबा वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. एक पार्ट कोणता आहे गरीबा वॉज रिच हा या वाक्याचा पार्ट आहे, वाक्याचा हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट ही वॉज सेल्फिश हा वाक्याचा दुसरा पार्ट आहे. आणि दोन्ही पार्ट दोन्ही भाग जोडले कशाने बटने. आणि म्हणून बट हे काय झालं बट हे कंजंक्शन झालं किंवा जॉईनिंग वर्ड झालं. गरीबा वॉज रिच गरीबा श्रीमंत होता परंतु ही वॉज सेल्फिश परंतु तो स्वार्थी होता. तिसरं सेंटेन्स बघा काय आहे दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. त्यांनी काम केलंच पाहिजे, त्यांनी कष्ट केलेच पाहिजे नाहीतर ते उपाशी मरतील, त्यांना उपासमार होईल. कशाने दोन पार्ट जोडले वाक्याचे ऑर ने जोडलेले आहे. दे मस्ट वर्क ऑर दे विल स्टार्व. आणि म्हणून बालमित्रांनो हे जे काही शब्द आहे अँड बट ऑर दॅट सो बिकॉज इफ व्हेन हे जे काही शब्द आहे हे शब्द दोन शब्दांना जोडण्याचं काम करतात किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांना जोडण्याचं काम करतात किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांना जोडण्याचं काम हे शब्द करत असतात. आणि म्हणून या शब्दांना कंजंक्शन म्हटलं जातं किंवा जॉईनिंग वर्ड्स म्हटलं तर ही बघा डेफिनेशन. कंजंक्शन आर द वर्ड दॅट जॉईन टुगेदर 2 or more वर्ड्स और सेंटेन्सेस. ही त्याची डेफिनेशन आहे. कळलं का मग तुम्हाला कंजंक्शन म्हणजे काय. पार्ट्स ऑफ स्पीच मधला शेवटचा प्रकार आहे की इंटरजेक्शन्स. बघा बोर्डवरती कोणता आहे इंटरजेक्शन्स म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आणि हे सुद्धा सहज आपल्याला समजत असतात लक्षात ठेवा. इंटरजेक्शन म्हणजे काय केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय किंवा कोणते केवळ प्रयोगी अव्यय आहे words that express an emotion or some sudden feeling are called interjections. असे शब्द कसे words that express an emotion भावना व्यक्त करणारे शब्द और some sudden feeling अचानक
भावनेचा उद्रेक होतो आणि अचानक त्याला असं म्हणतंय की एखादी गोष्ट घडल्यानंतर आपल्या तोंडून जे काही अचानकपणे शब्द निघतात त्या शब्दांना इंटरजेक्शन म्हणतात थोडक्यामध्ये. वर्ड दॅट एक्सप्रेस अन इमोशन, भावना व्यक्त करणारे शब्द पण कसे अचानक, अरे रे काय झालं, ओ ओ उरे, असे असे शब्द यांना इंटरजेक्शन असं म्हटलं. वर्ड दॅट एक्सप्रेस अन इमोशन ऑर सम सडन फिलिंग, अचानक आपल्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडतो, भावनेचा उद्रेक होतो, भावनेचे उद्रेक होतो. एखादा शब्द तोंडून बाहेर पडल्यानंतर आपली एक, किंवा समजा एखादी व्यक्ती काय कोणाचं ऍक्सिडेंट झाला असेल, आपण अरे रे, तर अरे रे हा काय मराठीमध्ये, हा झाला केवल प्रयोगी अव्यय. अरे रे, कळलं का तुम्हाला? म्हणजे आपण आपल्या कामात असतो किंवा आपल्या वर्क मध्ये असतो आणि अचानक काहीतरी घडतं आणि आपल्यातून अचानक शब्द बाहेर पडतात, भावनेचा उद्रेक होतो, आपली भावना त्या शब्दातून बाहेर पडते आणि म्हणून अशा शब्दांना इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जात असतं. बघा कोणते कोणते वर्ड याच्यामध्ये मग, अलास, आ, ओ, हॅलो, हुरे, इंडीड, पुप, हे जे वर्ड आहे हे वर्ड इंटरजेक्शनचे उदाहरण आहेत. बघा वरती, ओ ही हॅज ड्रॉप द कॅच, आता प्लेयर खेळत आहे आणि अचानक काय झालं आहे, अचानक त्याच्या हातून कॅच गेलेली आहे आणि म्हणून तेव्हा त्यातून शब्द अचानक त्याची भावनेचा उद्रेक झाला, त्यातून शब्द बाहेर पडला, ओ. आपण असं करतो, ओ ही हॅज ड्रॉप द कॅच, अरे त्याने झेल सोडला, त्याने कॅच सोडला. मग हा ओ काय झाला, इंटरजेक्शनचं उदाहरण झालं. पुढे अलास, ही इज नो मोर, अलास अरे रे, ही इज नो मोर, तो ह्या जगात राहिला नाही, म्हणजे मृत्यू झाला. अलास, आपल्याला माहित नसतं आणि अचानक एखादी बातमी काढून येते की तो या जगात नाहीये, असं असं घडलेलं आहे, आणि तेव्हा आपल्यातून शब्द पटकन बाहेर पडतो, अलास ही इज नो मोर, आणि म्हणून अलास हा शब्द काय झाला, इंटरजेक्शन झाला. हुरे वी ओन, हुरे वी ओन, अरे वा जिंकलो आपण, हुरे वी ओन, आपण जिंकलो. म्हणजेच आपल्या तोंडून आपल्या हृदयातली भावना बाहेर येत असते, आनंद बाहेर येत असतो, दुःख बाहेर येत असतं. एखादी घटना घडली असेल तर आपण त्यावेळेला असे शब्द आपल्या तोंडून बाहेर काढत असतो आणि म्हणून अशा शब्दांना थोडक्यात काय म्हटलं जातं, तर इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय म्हटलं जात असतं. मग लक्षात ठेवा कोणते कोणते केवल प्रयोगी अव्यय, लास, आ, ओ, हॅलो, हुरे, इंडीड, पुप, तर हे इंटरजेक्शनचे उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे या शब्दांच्या 8 जाती आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शब्दांच्या जाती ह्या 8 आहे, त्या 8ही आपण बघितलेल्या आहे, त्यांच्या व्याख्या बघितल्या आहे आणि त्यांचे उदाहरणं आपण बघितलेले आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता आपण पुढचा भाग घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पार्ट आहे चेंजिंग वर्ड क्लास, शब्दाची जात बदलणे किंवा बदलवणे. शब्दाची जात बदलवणे हा पुढचा प्रकार आहे. बघा बोर्डवरती एक्झाम्पल बघा, आय कॅन रन फास्टर दॅन हिम, आय कॅन रन फास्टर दॅन हिम, मी त्याच्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकतो. आय कॅन रन फास्टर दॅन हिम. सेकंड सेंटेन्स बघा, इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. काय म्हटलं आहे, इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला अजून 10 धावा कराव्या लागतील. इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. सामना जिंकण्यासाठी अजून भारतीय संघाला 10 धावा काढाव्या लागतील किंवा कराव्या लागतील. मग आता 2 सेंटेन्स बघा. पहिलं सेंटेन्स आहे आय कॅन रन फास्टर दॅन हिम,
मी त्याच्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो. हा जो रन शब्द आहे, ह्या रन शब्दाचा वापर इथे व्हर्ब म्हणून केलेला आहे, क्रियापद म्हणून केलेला आहे. आय कॅन रन फास्टर दॅन, इथे व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. रन नंतर फास्टर हे ऍडव्हर्ब सुद्धा आलेला आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड सेंटेन्स बघा, इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला अजून 10 धावा कराव्या लागतील. इथे रन्स आहे, इथे यस प्रत्यय आलेला आहे आणि या ठिकाणी रन्स हा शब्द हा नाउनचं काम करतो. इथे याचा अर्थ धावा असा आहे. धावा, रन्स, क्रिकेटमध्ये जे काही रन्स काढले जातात ते रन्स इथे म्हटलेलं आहे. रन्स म्हणजे रन म्हणजे धाव आणि रन्स म्हणजे धावा. तर इथे रनचा अर्थ धावा असा आहे आणि इथे हा रन कसा वापरला आहे, आय कॅन रन फास्टर, मी धावू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने मी धावू शकतो. आणि इथे रन म्हणजे धावणे, व्हर्बचा वापर या ठिकाणी आहे आणि तो शब्द नाउन म्हणून वापरला आहे. म्हणजे तो एकच शब्द परंतु वरच्या वाक्यात क्रियापद म्हणून वापरलेला आहे आणि सेम शब्द आहे, तो शब्द आहे तो दुसऱ्या वाक्यामध्ये नाउन म्हणून वापरलेला आहे. यालाच म्हटलं आहे शब्दाची जात बदलवणे किंवा शब्दाची जात बदलणे, अ चेंज ऑफ वर्ड क्लास. याला काय म्हणतात, अ चेंज ऑफ वर्ड क्लास याला म्हटलं जाते, लक्षात ठेवा. सेम वर्ड, एकच शब्द, वरती तो वर्ब म्हणून वापरला आहे तर खालच्या वाक्यामध्ये त्याचा नाउन म्हणून वापर झालेला आहे, हे लक्षात ठेवा. मग एक्झाम्पल बघा बरोबर, लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न, हे जे शब्द आहे हे शब्द नाम म्हणून सुद्धा वापरले जाते, हे लक्षात ठेवा. नाउन म्हणून सुद्धा या शब्दांचा वापर होत असतो. पुढचं एक्झाम्पल बघा, आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक, या मुद्द्याबद्दल मला शंका आहे. आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक, या मुद्द्याबद्दल मला शंका येते. अ डाऊट नामाच्या ऐवजी, सॉरी, नामाच्या अगोदर अ हे उपपद वापरलं गेले या ठिकाणी. क्रियापदाच्या अगोदर अ हे बोध वापरलं जातं का, नाही, हे लक्षात ठेवा. क्रियापदाच्या अगोदर अ बोध वापरलं इथे अ हे उपपद डाऊट या शब्दाच्या अगोदर वापरलेलं आहे आणि अ डाऊट, तर अ डाऊटचं जे मिनिंग आहे शंका, एक शंका, आपण नामाच्या अगोदर उपपद वापरण्याची पद्धत आहे, याचे रूल्स आपण बघितलेले आहे, हे लक्षात ठेवा. इथे आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक, ह्या मुद्द्याबद्दल मला शंका आहे. इथे अ डाऊटचा अर्थ शंका, शंका, अ डाऊट, एक शंका, दोन शंका, तीन शंका, जी असेल ती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे काय आहे तर या ठिकाणी अ डाऊटचा जो यूज आहे तो नाउन म्हणून आहे, नाम म्हणून आहे. आय हॅव अ डाऊट, क्रियापदा अगोदर अ वापरत नाही, लक्षात ठेवा. आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक, तर या ठिकाणी अ डाऊट काय आहे, नाउन म्हणून याचा वापर झालेला आहे, अ डाऊटचा नाउन म्हणून वापर झालेला आहे. सेकंड सेंटेन्स बघा, आय हॅव डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन, मला शंका आहे की तू जेवढं फास्ट लिहू शकतो तेवढं मी लिहू शकेल की नाही, याची मला शंका आहे. आय डाऊट, नीट बघा, आय डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. इथे जो डाऊट वर्ड आहे त्या वर्डचा वापर व्हर्ब म्हणून आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून शब्द एकच शब्द असेल त्याचा वापर कुठं वर्ब तर कुठं नाउन म्हणून असेल तर अशा शब्दाला काय म्हटलं जातं, अ चेंज ऑफ वर्ड क्लास असं म्हटलं जात असतं. हा मुद्दा एक लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि शिकण्यासारखा आहे. याचे उदाहरण आपल्याला एक्झरसाइज मध्ये मिळणारच आहे आणि तो भाग आपण पूर्ण करणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता आपण ह्या पार्ट मध्ये आपण चेंजिंग वर्ड क्लास इथपर्यंत आपण आलो आहे. इथे आपण थांबणार आहोत.
जर आपल्याला काही शंका असेल तर आपण कमेंट करू शकतात आणि डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहे आमच्या व्हिडिओच्या, त्या लिंक आपण ओपन करून व्हिडिओ बघू शकतात. आपण सर्व व्हिडिओ बघितले तर आपल्याला साहजिकच आहे की संपूर्ण ग्रामर समजेल. लक्षात ठेवा. धन्यवाद.